मेघनाच्या डोक्यात विचारांची ये-जा सुरू होती. पहाटेच्या नीरव शांततेत अकस्मात होणाऱ्या गजराने ती अचानक भानावर आली. 5:30. अरे बाप रे. अचानक तिला जाणीव झाली की आजचा दिवस रोजच्या दिवसांपेक्षा वेगळा होता. घाईघाईने उठून ती खोलीच्या बाहेर आली. अमृतच्या खोलीत तिने डोकावून पाहिलं. तो साखर झोपेत होता. अमृत, अजय आणि मेघनाचा एकुलता एक मुलगा. त्याच्याकडे ती कौतुकाने बघत होती. तिच्या लगेच लक्षात आलं की अमृत बहुधा उशिरा झोपला असावा. त्याला न उठवता ती थेट स्वयंपाकघरात गेली आणि चहा मांडला. बाहेर गुलाबी सूर्यकिरण पसरले होते. स्वयंपाकघरातल्या खिडकीबाहेरच्या आंब्याच्या झाडावर कोकिळा गात होती. हे सगळं आधी मेघनाला स्फूर्ती देत असे, पण आजकाल तिला ह्या गोष्टी नीरस वाटत होत्या. तिच्या मागोमाग अजय पण उठला. बाहेर येता येता त्याने पण अमृतकडे डोकावले. तो स्वयंपाकघराच्या दाराशी येऊन मेघनाला म्हणाला, काय आज चिरंजीव उठले नाहीत अजून? नाही रे, तो इतका काळ झोपलाय. झोपू देत. रात्री उशिरा झोपला असावा कदाचित. मुद्दामच उठवलं नाही त्याला. शांत झोप लागली आहे बरेच दिवसाने. मला तर झोपच नाही लागली, मेघना म्हणाली. अजय हसत तिची खोड काढत तिला म्हणाला, अगं 12वीचा निकाल अमृतचा आहे, तुझा नाही. सगळं छान होईल बघ. मस्त टक्क्याने उत्तीर्ण होतील आपले चिरंजीव. काळजी नसावी. आज अमृतचा 12वीचा निकाल होता. त्याला सायंटिस्ट व्हायचे होते आणि त्याने त्याकरता मेहनतही तशीच केली होती. मेघना अजयला उत्तर देत म्हणाली, हो रे, अमृतने तर मेहनत केलीच आहे. पण मला सारखं नूरबद्दल वाईट वाटतं. इतकी हुशार मुलगी, असं का म्हणून व्हावं तिच्यासोबत? तिला खूप शिकायचं आहे रे. नूर म्हणजे मेघनाच्या घरी काम करणाऱ्या तपसूनची मुलगी. ती आणि अमृत दोघे सोबत अभ्यास करायचे आणि मेघना दोघांचा अभ्यास घ्यायची, अगदी लहानपणापासून. नूर पण हुशार मुलगी होती. मेघना आणि अजय यांनी नूरला अगदी मुलीसारखं वागवलं होतं. पण मागच्या काही महिन्यांपासून नूर सारखी आजारी राहायची. एक दिवस मेघना स्वतः तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. सगळ्या टेस्ट झाल्यावर त्यांच्या लक्षात आले की नूरचं हृदय खूप नाजूक आहे आणि अशा परिस्थितीत फक्त एकच उपाय होता, तो म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट. नूरचं स्वप्न होतं. तिला खूप शिकायचं होतं, डॉक्टर व्हायचं होतं. तिचं ते स्वप्न आता तिला अशक्य वाटत होतं. तपसूनची परिस्थिती हलाखीची होती. नूर तिचा खूप मोठा आधार होती आणि तिची ही अवस्था ऐकून तपसूनच्या पायाखालची जमीनच निसटली होती. ती घरकाम करून कसंबसं तिचे घर चालवत होती. त्यात आधीच 4 पोरं आणि नवऱ्याच्या आजारपणात तिचा खूप पैसा खर्च झाला होता. नूरच्या शिक्षणाचा खर्च मेघना आणि अजय करत होते, पण आता तिच्या ह्या आजारपणाकरता येणारा खर्च तपसूनला न परवडणारा होता. ती एका समाजसेविकेच्या घरी काम करायची आणि तिला नूरची माहिती देताच तिने तिच्याकडून सगळे प्रयत्न सुरू केले होते. तपसून दुधाचे पाकिट घेत आत आली तेव्हा 7 वाजले होते. आज तिला कामं लवकर आटोपून नूरसोबत कॉलेजला जायचे होते. अमृत उठला आणि बाहेर आला. अजय पेपर वाचत सोप्यावर बसला होता आणि मेघना स्वयंपाकघरात तिची कामं उरकत होती. तपसून मेघनाला त्या समाजसेविकेबद्दल माहिती देत होती. दीदी, ओ भार्गवी दीदी हर तरफ से कोशिश कर रही है पर. तेवढ्यात नूर आली आणि तपसून तिथेच बोलायचं थांबले. नूर आणि अमृत आज खुश पण होते आणि थोडी भीती पण होती त्यांच्या मनात. अमृत नूरला चिडवत म्हणाला, अरे नूर, तू पेढे पण घेऊन आली? निकाल तर कळू देत. उगाच पेढे वाया नको जायला. काय? नूर रागावून मेघनाला म्हणाली, देखिए चाची जी, भाईजान को हम पे भरोसा नहीं. मेघना तिला हसत म्हणाली, अगं तो तुझी खोड काढतोय, तू लक्ष नको देऊस. अजय आणि अमृत त्याच्या कॉलेजमध्ये पोहोचले. ते थेट प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जाऊन उभे होते. एका प्यूनने त्यांना तसा निरोप दिला होता. केबिनमध्ये जाताच प्रिन्सिपल सरांनी दोघांचे अभिनंदन केले आणि अमृत त्यांच्या कॉलेजमधून पहिला आलाय आणि नेहमीप्रमाणे नूर दुसरी आली आहे असे सांगत असतानाच नूर आणि तपसून तिथे आले. दोघे खूप खुश होते. सगळ्या मित्रमैत्रिणींशी आणि शिक्षक वर्गांशी ते दोघे उत्साहाने बोलत होते. मेघनाला खूप उत्सुकता होती, पण तिचा फोन ना अजय उचलत होता ना अमृत. ती आता अस्वस्थ झाली होती. अंगणातून आत, आतून अंगणात फेऱ्या मारत होती.
अजून कसे आले नाहीत हे लोक? फोन पण उचलत नाही आहेत. काय झालं असेल? आता उत्सुकतेची जागा काळजीने घेतली होती. तिला गाडीचा आवाज आला. तशीच ती बाहेर धावली. पाहते तर अजय आणि अमृत दोघे गाडीतून उतरून जड पावलाने घराकडे येत होते आणि दोघांचेही चेहरे पडलेले होते. मेघनाच्या काळजाचा ठोका चुकला. तिने अमृतचे हात आपल्या हातात घेतले आणि विचारले, काय झालं अमृत? तुझा चेहरा असा का दिसतोय? अजय, अरे तू तरी सांग. मी कधीची फोन करतेय. नूर कुठं आहे? त्या दोघी तुमच्यासोबत येतील असं वाटलं होतं मला. अरे बोला काहीतरी. आता मेघना रडणार तेवढ्यात अजयला हसू फुटले आणि दोघे मिश्किलपणे हसू लागले. अमृतने आईला कडकडून मिठी मारली. मी कॉलेजमधून पहिला आलोय आई आणि नूर दुसरी, असे म्हणत मेघनाला तो आत घेऊन आला. मेघनाच्या डोळ्यातली काळजीची जागा आता आनंदाश्रूने घेतली होती. ती त्याच्या डोळ्यातला आनंद आणि उत्साह न्याहाळत होती. तिचे आणि अजयचे डोळे पाणावले होते. ती पटकन आत गेली. देवाजवळ दिवा लावला. तिघांनी मग देवाला नमस्कार केला. अमृतने पेड्याचा नैवेद्य दाखवला. आईवडिलांना नमस्कार केला. मेघनाने त्याला पेढा भरवला आणि तेवढ्यात मेघनाचा फोन वाजला. हॅलो आई, अगं अमृतला 97% पडलेत. हो, देते त्याला. हॅलो आजी, इथूनच नमस्कार तुला आणि आजोबांना पण सांग. नक्की. आईला देतो म्हणत त्याला आलेला फोन त्याने घेतला. इकडे अजयचा फोन वाजला. हॅलो बाबा, अमृत कॉलेजमधून पहिला आलाय. देतो थांबा. आजोबा, तुमचे आशीर्वाद होते ना सोबत. आजीला आणि तुम्हाला माझा नमस्कार. परत तो त्याच्या फोनमध्ये गुंतला. एकसारखे फोन वाजत होते आणि आईवडील पोराचं कौतुक दिमागात सगळ्यांना सांगत होते. तेवढ्यात अमृत तयार होऊन बाहेर आला. आई बघ, तू घेतलेला टी-शर्ट घातलाय. मस्त फिटिंग आहे. माझ्याकरता तूच बेस्ट शॉपिंग करतेस, म्हणत तो बूट घालू लागला. अरे आता कुठे निघालास? जेवून जा. नाही आई, सगळे पार्टी मागतायत. बाबा जरा पैसे देता का? अरे त्यात काय, आज तो हम बहुत खुश है. ए लो और एन्जॉय करो. अजयने त्याला पैसे दिले आणि अमृत निघाला. जाता जाता मी उशिरा येईन, काळजी नसावी, म्हणत गाडीला किक मारली आणि थेट गेट पार केले. मेघना त्याच्याकडे तो वळेपर्यंत बघत राहिले. अजय आणि मेघना खुश होते. सारखे फोन सुरूच होते. त्या दोघांना अमृतशिवाय जेवण कसं जाणार? पण जेवले आणि अजयने सुट्टी घेतली होती. मेघनाला रात्रभर झोप नव्हती. ते दोघे जरा आडवे झाले आणि कधी त्यांना झोप लागली ते कळलेच नाही. संध्याकाळचे 4 वाजले होते. अजयच्या मोबाईलच्या रिंगने दोघांची झोप उडाली. अजयने अर्धवट झोपेत डोळे चोळत फोन रिसीव्ह केला. तो नंबर अननोन होता. हॅलो, तुम्ही अजय जोशी का? हो बोलतोय. आपण कोण? मी इन्स्पेक्टर खांजोडे. साहेब, तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे. ताबडतोब नवजीवन हॉस्पिटलला या. अजय 2 मिनटं स्तब्ध झाला. नको ते विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले. मेघना अजयला बघून घाबरली. काय झालं अजय? कुणाचा फोन होता? अरे बोल ना, काय झालं आहे? अजयने मेघनाला सांगताच ती तशीच उठली. तिने पर्स घेतली. सगळे कार्ड्स, पैसे सोबत घेतले आणि घाईघाईत दोघे बाहेर पडत होते. तेवढ्यात मेघनाचं लक्ष अमृतच्या हेल्मेटकडे गेलं. न विसरता हेल्मेट घालणारा मुलगा आज कसा विसरला? तिच्या डोक्यात नको ते विचार आले आणि तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. पण तिने स्वतःला सांभाळून घेतलं आणि दोघं हॉस्पिटलला पोचले. तिथे खूप गर्दी पाहून दोघे घाबरले. इन्स्पेक्टर समोरच उभे होते. अजयने विचारले, काय झालं साहेब? मी अजय जोशी, अमृतचा बाबा. इन्स्पेक्टरने अजयची आणि डॉक्टरची भेट घालून दिली. डॉक्टर, अमृत कसा आहे? कुठे लागलं त्याला? फ्रॅक्चर आहे का? ऑपरेशन नाही ना करावं लागणार? प्लीज डॉक्टर, काही बोला प्लीज. डॉक्टरने अजयला केबिनमध्ये नेलं. बसायला सांगितलं. अजय आता थरथरत्या हाताने खुर्ची ओढत बसला. डॉक्टर म्हणत अजयचे डोळे पाणावले होते. त्याला पुढे बोलता येईना. डॉक्टरच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव, त्या केबिनमधला तणाव, शांतता त्याला आता सहन होत नव्हती. शेवटी डॉक्टर म्हणाले, हे बघा मिस्टर जोशी, मी तुमच्या भावना समजू शकतो. आम्ही सगळ्या बाजूने प्रयत्न केला. वी आर सॉरी टू से, अमृत इज नो मोर विथ अस, ब्रेन डेड. तो व्हेंटिलेटरवर आहे
पण परत कधीच डोळे उघडू शकणार नाही. अमृत, नाही, हे खोटं आहे. डॉक्टर प्लीज त्याला वाचवा. मेघना दारात उभ्या उभ्या कोसळली. आता अजयचा श्वास थांबला होता. त्याच्या डोळ्यापुढे अंधारे आली होती. तो शून्यात बघत होता. डॉक्टर, अमृतचा आज निकाल होता. तो कॉलेजमधून पहिला आला आहे आणि त्याला सायंटिस्ट व्हायचं आहे. असा कसा तो हार मानेल? नाही, मी त्याला हरू देणार नाही. तेवढ्यात अजयचे मित्र तिथे आले. मेघनाला आणि अजयला आवरणं अशक्य होतं. त्यांचा आक्रोश असह्य होता. डॉक्टरने अजयला आत बोलावले. मिस्टर जोशी, मला माहिती आहे की ही वेळ हे बोलण्याची नाही, पण मी एक डॉक्टर आहे. त्या नात्याने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि तुमचा निर्णय लवकरात लवकर मिळावा अशी आशा आहे. अमृतला जिवंत ठेवण्याचा एक उपाय आहे. अजयने डॉक्टरचे पाय धरले. डॉक्टर, तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे. मिस्टर जोशी, उठा. आमच्याकडे खूप कमी पेशंट्स येतात जे ब्रेन डेड असतात आणि फक्त अशाच लोकांचे अवयव आम्ही गरजू लोकांना ट्रान्सप्लांट करू शकतो. एखाद्या गरजू व्यक्तीला अवयवदान करून त्याचा जीव वाचवू शकतो. पण ह्याला तुमची सहमती लागेल, इन्स्पेक्टरचे NOC लागेल आणि हे सगळं कायद्याने होईल बाय द ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यूज ACT 1994. अजयला काहीच कळत नाही. डॉक्टर असं का म्हणतायत? काय सुरू आहे हे? इथे मी तुमच्या पाया पडतोय की माझ्या मुलाला वाचवा आणि तुम्ही? हे सगळं मेघना ऐकत होती. तेवढ्या तिच्या खांद्यावर तिला एक स्पर्श जाणवतो. ती मागे वळून पाहते. मी डॉक्टर भार्गवी. मी समाजसेविका आहे. मेघनाला ते नाव ओळखीचं वाटतं. मी तुमच्या भावना समजू शकते, पण थोडा विचार करा. आज तुमच्या मुलामुळे किती लोकांचे जीव असतील, किती लोकांना जीवनदान मिळेल. मेघनाला तिच्या भावाची आठवण येते. त्याला किडनी न मिळाल्यामुळे त्याचा झालेला मृत्यू. मेघना आणि अजय स्थिरावतात. दोघं एकमेकांचा हात हातात घेतात आणि खूप वेळ तसेच बसलेले असतात. शेवटी मेघना उठते, स्वतःला सावरत डॉक्टरकडे जाते आणि अवयवदानाचा फॉर्म मागते. अजय आणि मेघना तो फॉर्म भरतात. अमृतचे सगळे अवयव दान करण्यात आमची हरकत नाही आणि दोघांच्या सह्या. मेघना ICUमध्ये जाते. अमृतच्या हृदयाचे ठोके ती पूर्ण जीव कानात ओतून ऐकते. त्याच्या डोक्यावरून शेवटचा हात फिरवते. तिच्यासमोर अमृतच्या लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी जिवंत होतात आणि ती अश्रूंना वाटा देते. तेवढ्यात तिची बाहेर नजर जाते. तिथे नूर उभी असते. मेघना धावत बाहेर येते आणि नूरला घट्ट मिठी मारते. नूर आणि तपसून मान खाली करून हात जोडून उभे असतात. त्या दोघींच्या डोळ्यात अजय आणि मेघनाला दुःख, कृतज्ञता आणि प्रेम ओसंडून वाहताना दिसतं. नूर ऑपरेशन टेबलवर तिच्या स्वप्नांना पूर्ण होताना बघत असते. तिने भाईजान गमावला असतो, पण जाता जाता त्याने तिची रक्षा करण्याचे वचन चोख बजावलेले असते. नूर शुद्धीवर येते आणि नवीन हृदयासोबत नवीन जीवन जगण्यास तयार असते. मेघना नूरच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि तिच्या हृदयाचे ठोके ऐकण्याकरता अलगद मान खाली नेते. तिला हृदयाचे ठोके ऐकू येताच आनंदाने ती अजयला जवळ बोलावते. ऐक अजय, अमृत जिवंत आहे. अजयचे डोळे पाणावतात. तो पण प्रेमाने नूरच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, जीती रहो बेटी. मेघना आणि अजय त्यांच्या दुःखाच्या गावातून बाहेर आणण्यात नूरचा खूप मोठा वाटा आहे. अमृतचं हृदय आता नूरच्या शरीरात जगते. नूरला MBBSला ॲडमिशन मिळाले आहे. तिचा सगळा खर्च अजूनही अजय आणि मेघना करतायत. अमृत तर गेला, पण जातानाही खूप लोकांना जीवनदान देऊन गेला. ही कथा आणि कथेतील पात्र काल्पनिक आहेत आणि त्याचा वास्तवतेशी संबंध नाही. कुठेही समानता आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. तर मित्रांनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.